रोज नवनवीन शोध लागतात, त्यामुळे भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि संशोधन वृत्तीला चालना देणं गरजेचं आहे। ही बाब लक्षात घेऊन कोल्हापुरात इंटरनॅशनल रोबोटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रोबोटिक्स, कोडिंग आणि तंत्रज्ञानावर माहिती देणारे संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सादर केले। कोल्हापुरातील रोबोस्ट्रॉंग टेक्नॉलॉजी आणि आविष्कार संस्थेतर्फे शालेय मुलांसाठी इंटरनॅशनल रोबोटिक्स कॉम्पिटिशन घेण्यात आली। स्पर्धा पार पडली। स्पर्धेचं 4थं वर्ष होतं। या स्पर्धेत 100 शाळांमधील 500 अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। प्रायमरी, ज्युनियर, मिडल आणि सिनियर अशा 4 गटातील स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील समाजरचना कशी असेल हे बघण्यासाठी विज्ञानप्रेमींनी दिवसभर गर्दी केली होती। या स्पर्धेतील विजेत्यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या राजकीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं स्पर्धेचे संयोजक संचालक सुधीर पाटील आणि आशिष देसाई यांनी सांगितलं। यातील मिडल गटामधून MG शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली या विद्यालयाचे रोबोटची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या कार्यासाठी विश्वस्त अध्यक्ष अरविंदजी दोशी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शावाडे, महामंत्री DC पाटील, कार्यकारी संचालक गोमटेश बेडगे, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, तात्यासाहेब आथणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीगाई, रवींद्र देसाई, नितीन मालगावे, श्रुतिका रायनाळे यांचं सहकार्य लाभलं। या कार्यासाठी विशेष परिश्रम अटल विभाग प्रमुख पद्मभूषण शेट्टी यांनी घेतले। कुंभोज प्रतिनिधी, मराठी S न्यूज।